नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. जागतिक चिमणी दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्रा गावात एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे. गावातील चेतन संजय चौधरी यांनी आपल्या मित्राच्या सहकार्याने चिमण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यावर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने गावातील 5 ते 7 ठिकाणी मडकी लावून चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या 8 वर्षापासून चेतन चौधरी हे एकट्याने उपक्रम राबवत होते. यावर्षी अनेक मित्र जोडल्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ आणि प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमाची प्रेरणा त्यांना चेतन सलाटे यांच्याकडून मिळाली असून 2017 ते 18 पासून ते सातत्याने चिमण्यांच्या संवर्धनासाठी कार्य करत आहेत. अभ्यासासोबतच वेळ काढत शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयातील विद्यार्थी मित्रांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. चिमण्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्यांच्या संवर्धनामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हा छोटासा प्रयत्न समाजासाठी मोठा संदेश देणारा ठरत आहे. नमस्कार, मी चेतन संजय चौधरी, राहणार कुर्रा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. गाव आमचं कुर्रा. आम्ही यावर्षी 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस होता. तर त्या दिवशी आम्ही गावात 5 ते 7 ठिकाणी चिमण्यासाठी मडक्याचं थोडंफार बनवून पाण्याची व्यवस्था केली त्यासाठी. आणि यासाठी इथं हे जेवढे जण आहे यांनी खूप सपोर्ट केला. हे आमचं 9वं वर्ष आहे याचं. 8 वर्षापासून मी एकटाच हे थोडंफार ज्या ज्या ठिकाणी पाणी आपण टाकू शकतो तेवढ्याच ठिकाणी लावलं होतं. पण यावर्षी एवढे जण जुळल्याच्यानं थोडंसं हे म्हणजे सहभाग, सहकार्य आणि प्रोत्साहनसुद्धा मिळालं मला. आणि याची प्रेरणा आम्ही जेव्हा कॉर्टवर अभ्यास करत होतो तेव्हा केतन भाऊ सलाटे यांच्याकडून मला याची प्रेरणा मिळाली. आणि 2017-18 पासून मी चिमण्यांसाठी हे दाणापाणी करत आहे. आता सध्या ही जागा 25 दूध डेअरी इथं आहे. आणि आम्ही शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय इथे अभ्यास करतो. अभ्यास करता रोज थोडा वेळ आम्ही याला देतो. कधी दीपक काका पाणी टाकते, कधी ह्या मोहन, हे सर्वजण जसा वेळ भेटेल तसं त्या प्रकारे इथं पाणी, दाणा दिवसभर इथं लक्षच राहते. तर सर्वांनी याच्यातून काहीतरी बोध घ्यावा. पृथ्वीवरला प्रत्येक घटक हा खूप महत्त्वाचा असतो. तसंच चिवटेसुद्धा खूप महत्त्वाची आहे. तिचा असा मधुर असा आवाज आपल्याला परिचितच आहे. आणि तिच्या खाण्यापिण्याने जे काही दाणे वगैरे आहे ते इकडे तिकडे ते पसरवते. आणि त्यामुळे नवीन झाडे लागण्यास आपल्याला मदत होते. आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनसुद्धा मिळतो. आणि असेच बरेच काही फायदे वगैरे आहे. हे असे इथं जनावर वगैरे सुद्धा इथं पाणी वगैरे प्यायला येतात बरोबर वेळेवर आली ती गायपत. तर याच्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्यावा म्हणून इंस्टाग्राम वगैरेवर मी हे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहे. बाकी दुसरा काही उद्देश नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.